नमस्कार मंडळी, मी काजल स्वामी भक्तिशक्ती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. 19 एप्रिल 2026 हा दिवस तुमचं नशीब पूर्णपणे बदलू शकतो. पण जर तुम्ही या दिवशी एक छोटी चूक केली तर आयुष्यभर तुम्हाला पैशासाठी संघर्ष करावा लागू शकतो. अक्षय तृतीय हा दिवस आहे ज्या दिवशी केलेले प्रत्येक कर्म कधी संपत नाही. हो, तुम्ही बरोबर ऐकलं आहे, कधी संपत नाही. म्हणजेच आज तुम्ही जे काही कराल ते तुमच्या आयुष्यात कायमचं राहणार आहे. पण दुर्दैवाने 90% लोक ही मोठी चूक करतात आणि त्यांना कळतही नाही हे ती स्वतःचं नशीब बदलून खराब करू शकत आहात. पण जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर मी तुम्हाला सांगणार आहे एक असा उपाय गुप्त जो केल्यावर तुमच्या घरात पैसा, सुख आणि लक्ष्मी कायमची वास करेल. पण लक्षात ठेवा, हा उपाय सगळ्यांना माहीत नसतो आणि जो हा उपाय चुकवतो तो आयुष्यभर फक्त पश्चाताप करतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढच्या काही मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकतं. आता तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. अक्षय तृतीय इतकी खास आहे. अक्षय तृतीय म्हणजे काय? कधीच न संपणारे, कधीच न कमी होणारे आणि तृतीय म्हणजे वैशाख महिन्यातील तिसरा दिवस. म्हणजेच हा दिवस तुमचं आहे ज्या दिवशी तुम्ही जे काही करता ते आयुष्यभर तुमच्या सोबत राहते. धर्मग्रंथानुसार हा दिवशी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा विशेष आशीर्वाद मिळतो. असं म्हणतात या दिवशीच भगवान विष्णूची परशुराम अवतार घेतला आणि माता लक्ष्मी पृथ्वीवर अवतरली. म्हणूनच हा दिवस सुवर्ण दिवस मानला जातो. पूर्वीच्या काळात राजे महाराजे, व्यापारी आणि साधू संत हे सर्व या दिवशी दान, पूजा आणि जप करत असत. कारण त्यांना माहीत होतं आज केल्याने प्रत्येक चांगलं काम 1000 पटीने वाढून परत येणार आहे. तुम्ही विचार करा, जर आज तुम्ही फक्त 1 रुपया दान केले तर त्याचं पुण्य तुमच्याकडे 1000 पटीने परत येऊ शकतं. आणि जर तुम्ही एखाद्याला मदत केली तर ती मदत तुमच्याकडे मोठ्या स्वरूपात परत येते. पण याच दिवशी जर तुम्ही चूक केली तर त्या चुकीचं परिणामही तितकंच. म्हणूनच अक्षय तृतीय हा फक्त एक सण नाही, हा तुमचं नशीब बदलण्याचा दिवस आहे. हा दिवस तुमच्या आयुष्यात पैसे आणू शकतो, सुख आणू शकतो आणि तुमचं भविष्य बदलू शकतो. पण हे सगळं फक्त त्यांनाच मिळतं जे या दिवसाचं महत्त्व समजून घेतात. म्हणून आजचा हा दिवस वाया जाऊ देऊ नका, कारण अक्षय तृतीय वर्षातून एकदाच येते आणि हा दिवस तुमचं संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकतो. आता सर्वात महत्त्वाचा भाग, अक्षय तृतीया दिवशी कोणत्या चुका अजिबात करू नयेत, कारण या दिवशी केलेली चूक तुमच्या आयुष्यात कायमची राहू शकते. पहिली चूक, घरात भांडण करणे. हा दिवस शांततेचा आहे. जर तुम्ही या दिवशी राग, वाद, भांडण केलं तर लक्ष्मी नाराज होते आणि घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. थोडं भावनिक सांगते, लक्षात ठेवा, जिथे भांडण असतं तिथे कधी लक्ष्मी टिकत नाही. दुसरी मोठी चूक, कर्ज घेणे किंवा पैसे उधार देणे. या दिवशी जर तुम्ही कर्ज घेतलं तर ते कधी संपत नाही असं मानलं जातं आणि जर पैसे उधार दिले तर ते परत मिळण्याची अडचण येतात. तिसरी चूक, अन्न वाया घालवणे. अन्न म्हणजे अन्नपूर्णा माता. या दिवशी जर तुम्ही अन्न वाया घातलं तर आयुष्यभर अन्नाची आणि पैशाची कमतरता येऊ शकते. म्हणून जितकं लागेल तितकंच बनवा आणि अन्नाचा आदर करा. चौथी चूक, घर स्वच्छता ठेवा. अक्षय तृतीया दिवशी घर स्वच्छ, सुंदर आणि प्रकाशमान असल्यास हवं, कारण लक्ष्मी स्वच्छ ठिकाणी वास करते. कोणालाही अपमान करू नका आणि या दिवशी तुम्ही एखादं मन दुखलं तर त्याचा परिणाम तुमच्यावर होतो. म्हणूनच सगळ्यांशी प्रेमाने आणि आदराने वागा. वाईट विचार करणे, फक्त कृतज्ञ नाही तर विचारही महत्त्वाचे आहेत. या दिवशी तुमचे विचार सकारात्मक ठेवा, कारण आजचा विचार सुद्धा अक्षय होऊ शकतो. सातवी आणि सर्वात मोठी चूक, हा दिवस साधा समजणे. बऱ्याच लोकांना वाटतं हा फक्त एक सण आहे, पण ही त्यांची सर्वात मोठी चूक असते. तुम्ही विचार करा, जर तुम्हाला आयुष्य बदलण्याची एक संधी मिळाली आणि तुम्ही ती दुर्लक्ष केली तर नंतर फक्त पश्चाताप उरतो. म्हणून या चुका टाळा आणि हा दिवस योग्य पद्धतीने साजरा करा. आता मी तुम्हाला एक खरी घटना सांगणार आहे, जी ऐकून कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल.
एक छोट्या गावात रामू नावाचा एक गरीब माणूस राहत होता. तो खूप मेहनत होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करायचा, पण त्याच्या नशिबात काहीतरी कमी होतं. जितके पैसे कमवायचं तितकं सगळं काही नाही काही कारण संपून जायचे. घरात नेहमी घाण, कधी आजार, कधी कर्ज. त्याची बायको खूप त्रास सहन करत होती आणि एक दिवस ती म्हणाली, आपण इतकी मेहनत करतो तरीही आपलं नशीब का बदलत नाही? रामू शांत बसला, कारण त्याच्याकडे उत्तर नव्हतं. एक दिवस गावात एक साधू आला. लोक त्याच्याकडे जाऊन आपल्याला समस्या सांगत होत्या. रामूही त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, माझ्या आयुष्यात काहीच अडचण टिकत नाही, काय करू? साधू म्हणाला, तुझं नशीब बदलू शकतं, पण तुला एक गोष्ट मनापासून करावी लागेल. रामू म्हणाला, मी काहीही करायला तयार आहे. साधू म्हणाला, अक्षय तृतीया दिवशी हा एक छोटासा उपाय कर, पण लक्षात ठेव, तो माणूस मनापासून कर. रामूने तो दिवस लक्षात ठेवला. अक्षय तृतीया आली. त्याने सकाळी लवकर उठून घर साफ केलं, देवपूजा केली आणि साधूने सांगितलेला उपाय केला. काही दिवस गेले आणि अचानक त्याच्या आयुष्यात बदल दिसू लागला. काम वाढलं, पैसे साठू लागले, घरात आनंद आला. काही महिन्यातच रामूचं आयुष्य पूर्ण बदललं. लोक त्याच्याकडे पाहून म्हणू लागले, हा तोच रामू आहे का? पण त्याचा एक शेजारी होता. त्यालाही हा उपाय माहिती होता, पण त्याने विचार केला, हे सगळं खोटं आहे. त्याने तो उपाय केला नाही. आज रामू सुखात जगतो आणि त्याचा शेजार अजूनही संघर्ष करतो. ही कथा आपल्याला काय शिकवते? संधी सगळ्यांना मिळते, पण तिचा उपयोग फक्त काही लोक करतात. अक्षय तृतीय ही पण तशीच एक संधी आहे जी तुमचं आयुष्य बदलू शकते. पण जर तुम्ही ती दुर्लक्ष केलं तर कदाचित तुम्हीही त्या शेजाऱ्यांसारखे आयुष्यभर फक्त पश्चाताप करत राहाल. म्हणून आता पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे तो खरा आणि शक्तिशाली उपाय जो तुमचं नशीब बदलू शकतो. आता सर्वात महत्त्वाचा क्षण, तो खरा आणि शक्तिशाली उपाय. हा उपाय साधा आहे, पण योग्य पद्धतीने केला तर आयुष्य बदलू शकतं. लक्षात ठेवा, हा उपाय फक्त श्रद्धेने आणि मनापासून केला पाहिजे. अक्षय तृतीया दिवशी सकाळी लवकर उठा. सूर्योदयाच्या आधी उठण्याचा प्रयत्न करा. अंघोळ करून स्वच्छ, शक्यतो पिवळे किंवा पांढरे कपडे घाला, कारण हे रंग शुभ आणि सकारात्मक ऊर्जेने वाढतात. पूजा करण्याआधी घर स्वच्छ करा. देवघर स्वच्छ आणि सुंदर ठेवा. एक छोटा दिवा लावा आणि अगरबत्ती किंवा धूप लावा. आता एक स्वच्छ वाटीत थोडी साखर ठेवा, एक जायफळ ठेवा आणि थोडे पैसे, नाणे किंवा नोटा ठेवा. ही 3 गोष्टी समृद्धी, गोडवा आणि स्थिर पैसे दर्शवतात. आता ही वाटी माता लक्ष्मी समोर ठेवा. डोळे बंद करा आणि मन शांत करा. हळू आवाजात मनापासून प्रार्थना करा. हे लक्ष्मी माता, माझ्या घरात सुख, समृद्धी आणि पैसे कायम राहू दे. माझ्या कुटुंबावर तुझा आशीर्वाद कायम राहू दे. ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 21 वेळा किंवा 108 वेळा जपा. जितके श्रद्धेने जप कराल तितकं परिणाम वाढेल. पूजा पूर्ण झाल्यावर ही साखर, जायफळ आणि पैसे गरजू व्यक्तीला दान करा. लक्षात ठेवा, दान केल्याशिवाय हा उपाय पूर्ण होत नाही. मनात काय ठेवायचं? लोभ ठेवू नका, नकारात्मक विचार करू नका, फक्त कृतज्ञता ठेवा. हा उपाय इतका शक्तिशाली आहे की अनेक लोकांनी त्यामुळे आपलं नशीब बदललेलं आहे. घरात पैसा टिकायला लागला, अडचणी कमी झाल्या आणि जीवनात स्थिरता आली. हळू आवाजात, पण हे फक्त त्यांनाच मिळतं जे हा उपाय पूर्ण विश्वासाने करतात. आता पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे, जर हा उपाय केला नाही तर काय भयंकर परिणाम होऊ शकतात. आता ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. अक्षय तृतीया हा साधा दिवस नाही, हा तो दिवस आहे ज्या दिवशी तुमचं नशीब पण बदलू शकतं किंवा कायमचं बिघडू शकतं. जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्यासाठी नवीन दार उघडू शकतात. जर तुम्ही हा उपाय दुर्लक्ष केला तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या संधी हळूहळू कमी होऊ शकतात. काही लोक म्हणतात पुढच्या वर्षी करू, पण ते समजत नाही. गेलेला वेळ परत येत नाही, गेलेली संधी पुन्हा मिळत नाही. कदाचित आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, तो एक संकेत असू शकतो की तुम्हाला ही संधी दिली जात आहे.
पण जर तुम्ही अजूनही दुर्लक्ष केलं तर उद्या जेव्हा अडचणी येतील तेव्हा तुमच्या मनात एकच विचार येईल, काश त्या दिवशी मी तो उपाय केला असता. आणि तो पश्चाताप खूप जड असतो. 19 एप्रिल 2026 हा दिवस हातातून जाऊन देऊ नका. हा उपाय नक्की करा आणि तुमचं नशीब स्वतःच्या हाताने बदला. आजचा हा संदेश फक्त ऐकून थांबू नका. 19 एप्रिल 2026 हा दिवस तुमचं नशीब बदलण्यासाठी आला आहे. तुमच्या हातात आहे ही संधी पकडण्याची आणि तिला जाऊन द्यायचं नाही. कदाचित हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्या काहीतरी संकेत असू शकतो की आता वेळ आली आहे तुमचं आयुष्य बदलण्याची. हा व्हिडिओ लगेच लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा जय माताजी. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना कुटुंबाला शेअर करा, कारण जितक्या लोकांपर्यंत हा उपाय पोहोचेल तितकं पुण्य तुमच्याकडे परत येईल. आणि लक्षात ठेवा, अक्षय तृतीय वर्षातून एकदा येते पण तिचा परिणाम आयुष्यभर राहतो. धन्यवाद आणि तुमचं जीवन समृद्धी व्हावो. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आवडला तर नक्की आपल्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय सर्वांना.